तर ब्रेन स्ट्रोकमध्ये प्रत्येक मिनिट हा खूप महत्त्वाची भूमिका निभावत असतो. म्हणजे ईच अँड एव्हरी मिनिट काउंट्स. आपल्याला प्रत्येक मिनिट हा महत्त्वाचा असतो. कारण ब्रेन स्ट्रोकमध्ये जर आपण थोडा जरी उशीर केला हॉस्पिटलला जाण्यासाठी तर आपल्याला त्यापासून ब्रेनला परमनंट डॅमेज होण्याची देखील शक्यता असते. त्यामुळे ब्रेन स्ट्रोकची काही पूर्वीची लक्षणं किंवा प्री सिम्पटम्स जी आपण वेळीच ओळखून त्वरित हॉस्पिटलाइज झालं पाहिजे किंवा योग्य ती ऍक्शन आपल्याकडनं घेतली गेली पाहिजे. यासाठी ह्या व्हिडिओमध्ये आपण अगदी सोप्या भाषेत बघूया की ब्रेन स्ट्रोक पूर्वीची लक्षणं कोणती किंवा ब्रेन स्ट्रोक होताना कोणती कोणती अशी लक्षणं आहेत की जी आपल्याला दिसू शकतात आणि जी दिसताच आपण कुठल्याही पद्धतीनं वेळ न गमावता त्वरित हॉस्पिटलला जाणे आणि योग्य मार्गदर्शनाद्वारे ट्रीटमेंट घेणे योग्य ठरते. ते आज आपण अगदी सोप्या भाषेत बघणार आहोत. तर ब्रेन स्ट्रोक म्हणजे नेमकं काय असतं की आपल्या मेंदूकडे जाणाऱ्या ज्या काही ब्लड व्हेसल्स आहेत त्या अचानकपणे थांबतात किंवा मेंदूकडे जाणाऱ्या ब्लड व्हेसल्स ह्या अचानकपणे तुटतात किंवा त्यामध्ये बाधा येते. तर अशा वेळी आपल्या ब्रेनला व्यवस्थित असा ऑक्सिजन मिळू शकत नाही किंवा पुरेसा ऑक्सिजन सप्लाय होत नाही. यालाच आपण म्हणतो ब्रेन स्ट्रोक होणे. तर आता आपण बघत आहोत की ब्रेन स्ट्रोकमध्ये काही प्री सिम्पटम्स किंवा त्यामध्ये आपल्याला काही महत्त्वाची लक्षणं ओळखायची आहेत आणि जी दिसतात आपल्यासाठी प्रत्येक सेकंद हा खूप महत्त्वाची भूमिका निभावत असतो. म्हणजे वेळ खूप महत्त्वाची असते थोडक्यात. तर आपण बघूया यासाठी एक सिंपल रूल आहे, त्याला FAST थोडक्यात फास्ट रूल म्हणले जाते, जो ब्रेन स्ट्रोकमध्ये आपल्याला व्यवस्थितपणे आपण समजून घेऊ शकतो की नेमकं काय लक्षणे दिसल्यास आपण काय करणं अपेक्षित आहे. तर यामध्ये F म्हणजे फेस ड्रॉपिंग, म्हणजे थोडक्यात चेहऱ्याचा एखादा भाग आपल्याला वाकडा झालेला किंवा वक्र स्वरूपी झालेला दिसू शकतो. हे देखील एक प्रकारे ब्रेन स्ट्रोकचं लक्षण असू शकतं. अचानकपणे आपल्या चेहऱ्याचा एखादा भाग वाकडा होणं म्हणजे थोडक्यात फेस ड्रॉपिंग, F ज्याला आपण बोलतो नाही का. आणि दुसरं येतं त्यामध्ये A म्हणजे आर्म विकनेस. अचानकपणे आपला दोन्हीपैकी कोणत्याही एका हाताला खूप बधिर्य किंवा कमजोरी जाणवू शकते. FA. आता त्यानंतर येतं S. तर पुढील जे S येतं FAST. तर त्या S चा मिनिंग होतो थोडक्यात आपण घ्यायचं आहे की स्पीच प्रॉब्लेम. थोडक्यात आपलं बोलणं हे अडखळल्याप्रमाणे होऊ शकतं किंवा आपल्याला बोलताना शब्द जड झाल्याप्रमाणे जाणवू शकतात किंवा जाणवू लागतात. अशा वेळी आपण ही लक्षणं इग्नोर न करता FAST मधील शेवटचा जो T आहे याचा अर्थ कुठलाही टाइम न गमावता थोडक्यात आपण वेळेला खूप प्राधान्य दिलं पाहिजे. ही कोणतीही लक्षणं आपल्या थोड्याशा जरी स्वरूपात असतील तर अशा वेळी आपण योग्य पद्धतीनं जवळील हॉस्पिटलला जाणे हे अत्यंत महत्त्वाचे असते. थोडक्यात F म्हणजे फेस ड्रॉपिंग म्हणजे चेहरा वाकडा होणं. त्यानंतर A म्हणजे आपले आर्म विकनेस. थोडक्यात आपल्या आर्म्समध्ये सडनली विकनेस जाणवणं किंवा त्यामध्ये बाधिर्य येणं. तिसरा आहे S म्हणजे स्पीच प्रॉब्लेम. थोडक्यात आपल्याला बोलण्यामध्ये अडखळल्यासारखे जाणवू शकते किंवा आपले शब्द हे जड पडल्यासारखे आपल्याला जाणवतात. ही कोणतीही लक्षणं आपल्याला जर दिसली तर शेवटचा येतो T म्हणजे आपण टाइम न गमावता त्वरित जवळील हॉस्पिटलला जाणे आणि योग्य पद्धतीनं मार्गदर्शन घेणे आणि ट्रीटमेंट घेणे अत्यंत आवश्यक असते. कारण ईच अँड एव्हरी सेकंद यामध्ये काउंट होत असतो. तर FAST ही जी लक्षणं आपण बघितली त्या व्यतिरिक्त देखील काही लक्षणं आहेत की कोणती आहेत आपण आता बघूया. यामध्ये सर्वात प्रथम येतं की आपल्याला अचानकपणे चक्कर येणं. आपल्याला सडनली चक्कर येते म्हणजे आपण सर्व पूर्णपणे नॉर्मल असतो परंतु अचानकपणे आपल्याला खूप चक्कर आल्याप्रमाणे जाणवू लागते. हे देखील एक प्रकारे स्ट्रोकचे लक्षण असू शकते. त्यासोबतच दुसरं लक्षण येतं ते म्हणजे आपल्याला बॉडीचा बॅलन्स जाणे. थोडक्यात आपण उभं राहत असताना सडनली आपल्याला बॉडी बॅलन्स न करता येणे किंवा आपण अचानकपणे खाली पडतोय असं आपल्याला जाणवणे. हे देखील एक प्रकारे स्ट्रोकचंच लक्षण असू शकतं. या व्यतिरिक्त पुढील लक्षण आहे ते म्हणजे आपल्या डोळ्यांना कमी दिसणे अचानकपणे किंवा आपल्याला ब्लर दिसू लागणे किंवा भुरकं दिसू लागणे. ही देखील एक प्रकारे स्ट्रोकचे लक्षण असू शकते. तसेच आपल्याला खूप अचानकपणे जर तीव्र डोकेदुखी सुरू होत असेल, अत्यंत तीव्र स्वरूपाची डोकेदुखी जर आपल्याला सुरू होत असेल तर हे देखील एक स्ट्रोकचे लक्षण असण्याची शक्यता असते. तर अशा वेळी आपण कुठलीही रिस्क न घेता जवळील हॉस्पिटलमध्ये जाऊन योग्य पद्धतीनं मार्गदर्शनानुसार ट्रीटमेंट घेणं योग्य ठरतं. तर आता आपण बघणार आहोत की रिस्क फॅक्टर कोणते कोणते, अशा कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत की ज्या स्ट्रोक होण्याचे चान्सेस हे आपल्या शरीरामध्ये वाढवत असतात. त्यामध्ये सर्वात प्रथम गोष्ट येते ती म्हणजे हायपरटेन्शन किंवा हाय ब्लड प्रेशर. थोडक्यात हाय BP, आपला BP हा नॉर्मलपेक्षा जास्त प्रमाणात असणं हे आहे पहिला रिस्क फॅक्टर.
की आपल्याला हे असल्यास स्ट्रोकचे चान्सेस हे वाढीस लागतात. त्यासोबत दुसरा रिस्क फॅक्टर येतो तो म्हणजे डायबिटीस. आपल्याला जर डायबिटीसचा त्रास असेल, थोडक्यात आपल्याला शुगरचा त्रास असेल, तरी देखील आपले स्ट्रोकचे चान्सेस हे वाढू शकतात. तसेच त्यासोबत तिसरी गोष्ट येते ती म्हणजे स्मोकिंग. जर आपल्याला सिगारेट स्मोकिंगची किंवा स्मोकिंगची सवय असेल तरी देखील आपले स्ट्रोकचे चान्सेस हे वाढू शकतात. आणि त्यासोबतच पुढील गोष्ट येते ती म्हणजे हाय कोलेस्टेरॉल. थोडक्यात आपले लिपिड जर नॉर्मल रेंज क्रॉस करून जास्त झालेले असेल तरी देखील आपल्याला स्ट्रोकचे चान्सेस हे शरीरात वाढल्याचे बघायला मिळू शकते. आणि त्यासोबतच पुढील गोष्ट येते ती म्हणजे ओबेसिटी. आपलं वेट जर जास्त असेल, आपलं वजन जर खूप जास्त असेल नॉर्मलपेक्षा, BMI नुसार जर आपला BMI खूप हायर असेल तरी देखील आपल्याला स्ट्रोकचे चान्सेस हे वाढलेले दिसू शकतात. परिणामी हे जे संभाव्य कारण आहे किंवा हे रिस्क फॅक्टर आहे हे आपण आपल्या परीने कसे अवॉइड करू शकतो, थोडक्यात ह्याविषयी आपण योग्य पद्धतीने आपल्या लाईफस्टाईलमध्ये चेंजेस हे केले पाहिजेत. आपण वेट कंट्रोलमध्ये विशेष लक्ष दिले पाहिजे जर आपले वेट जास्त असेल, किंवा बाकी जरी आपल्याला डायबिटीस असेल तर कशा पद्धतीने आपण आपली शुगर कंट्रोलमध्ये ठेवू शकतो याविषयी आपण विशेष लक्ष देणे योग्य ठरते. जे काही संभाव्य कारण आहेत त्या कारणांना जर आपण योग्य पद्धतीनं लाईफस्टाईल चेंजेस केले तर आपण कंट्रोलमध्ये ठेवू शकतो. तर आता प्रश्न येतो की अशी इमर्जन्सी सिच्युएशन जर आपल्या समोर घडत असेल तर अशा वेळी आपण काय करणं योग्य ठरतं. अशा वेळी बिलकुलही व्हायबल न होता आपण योग्य पद्धतीने निर्णय घेतले पाहिजे. तर यामध्ये सर्वात प्रथम गोष्ट आहे ती म्हणजे अशा वेळी आपण पॅनिक न होता सदर पेशंटला त्वरित झोपवणे योग्य ठरते आणि कुठलीही गोष्ट खाण्यापिण्यास त्याला त्यावेळी देऊ नये. आणि या व्यतिरिक्त त्याला झोपवल्यानंतर कुठलाही वेळ न दवडता आपण त्वरित ॲम्ब्युलन्स अथवा योग्य मार्गाने पेशंटला हॉस्पिटलला लवकरात लवकर पोहोचवणे अत्यंत आवश्यक असते. कारण ईच अँड एव्हरी सेकंड यामध्ये काउंट हा होत असतो. वेळ ही खूप महत्वाची आहे. तसेच सोबतच आता जो FAST रूल मी आपल्याला सांगितला की ज्यामध्ये आपल्याला काही सिम्पटम्स सांगितले गेले होते आणि टाइमचं महत्व सांगितलं गेलं होतं की अशा सिच्युएशनमध्ये वेळेचं महत्व किती असतं. अशा वेळेस आपण थोडीही वेळ न दवडता ईच अँड एव्हरी सेकंड काउंट करून पेशंटला त्वरित ट्रीटमेंटसाठी हॉस्पिटलला घेऊन जाणे योग्य ठरत असते. परिणामी आपण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे FAST रूल जो आहे तो समजून घेणे आणि त्याला लक्षात ठेवणे. आणि अशी संभाव्य लक्षणं जर आपल्याला दिसत असतील तर मनाने त्याचा निर्णय न घेता जवळील हॉस्पिटलमध्ये जाऊन योग्य मार्गदर्शनाद्वारे त्याची प्रॉपरली डायग्नोसिस आणि ट्रीटमेंट करणे योग्य ठरते. आणि कुठलीही गोष्ट ही आपल्याला पॅनिक करण्यासाठी नाही तर अवेअरनेससाठी योग्य ठरते. थोडक्यात आपण अशा गोष्टींचं नॉलेज जर आपल्याला असेल की सिम्पटम्स काय दिसू शकतात किंवा अशा वेळी आपण काय करणे योग्य ठरतं तर जरूर आपल्यामुळे एखाद्याचा जीव देखील वाचवू शकतो किंवा पुढील होणाऱ्या संभाव्य धोक्यापासून देखील आपण एखाद्याला वाचवू शकतो. परिणामी व्यवस्थितपणे आपण अवेअर असणं आणि योग्य निर्णय क्षमता ठेवणं, पॅनिक न होता ही खूप महत्वाची भूमिका निभावत असतं. तसेच आपल्या जीवनात आपण केलेले छोटे छोटे बदल पुढे चालून मोठ्या परिणाम स्वरूप आपल्याला मिळू शकतात. परिणामी लाईफस्टाईलमध्ये केलेले छोटेसे बदल आपल्याला नक्कीच पुढे चालून चांगल्या पद्धतीनं एक आपली जीवनशैली आपल्याला प्रदान करू शकतात. परिणामी आपण योग्य पद्धतीने आपल्या लाईफमध्ये चेंजेस करणं कधीही उचित ठरतं. तसेच व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांना जरूर शेअर करावा. तसेच यापुढेही आपल्याला जर असेच व्हिडिओ हेल्थ विषयी हवे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून शेअर करायला विसरू नका.